हे म्हणणं नाही. इतकं सरळ साधं सोपं नाही, गंभीर आणि खोल विषय आहे. हरी कसं म्हणायचं? हरी म्हणण्याचे दोन प्रकार आहेत. एक, चालता बोलता उठता खाता पिता झोपता आराम करताना जेवताना उपास करताना कोणाकडे बघताना कोणाकडे न बघताना डोळे उघडताना बंद करताना काम करताना काम न करताना जे काही करताय ते करताना जे करत नाही त्या न करताना सुद्धा हरी बोला हरी बोला. हा एक प्रकार आहे. याला म्हणतात चालतं बोलतं नाम. दुसऱ्या शब्दात चालतं बोलतं ध्यान किंवा तिसऱ्या शब्दात चालती बोलती साधना. हा एक प्रकार आहे हरी म्हणण्याचा. दुसरा प्रकार एकदम शांतपणे एका जागी एका ठिकाणी ठरलेल्या वेळी ठरलेल्या पद्धतीने आसनामध्ये बसून एकाग्र होऊन हरीचं नाम घेणं, ही दुसरी साधना आहे. याला म्हणतात बैठकीचं साधन, याला म्हणतात बैठकीचं ध्यान किंवा याला म्हणतात साधना, बैठकीची साधना. आता एक आहे बैठकीची साधना, एक आहे चालती बोलती साधना. दोन्ही प्रकारे हरी म्हटलं पाहिजे. पण जेव्हा आम्हाला सांगितलं की बसा आणि हरी म्हणा, 5 मिनिटं झाले की इथं काहीतरी खाजवते, नाही तर मन कुठंतरी दुसरीकडे जाते आणि होत नाही. ते जर व्हायचं असेल तर दुसरं जे साधन आहे चालता बोलता उठता बसता हरी म्हणायला पाहिजे. ते जर केलं तर हे जमायला लागते, नाही तर जमत नाही. उपनिषदात एक शब्द आहे समाहित चित्त म्हणतात. म्हणजे साध्या भाषेत आवरून घेतलेलं सावरून घेतलेलं मन. जो माणूस स्वतःचं मन आवरतोय दिवसभर सावरतोय त्याला ते जमणार आहे. उदाहरण, एक मदारी आहे, त्याजवळ एक माकड असते. त्या माकडाचे खेळ दाखवतो. जंबूरे खडा हो जा, जंबूरे छलांग लगाव. ते माकड उडी मारतं. पण त्या माकडाला एक दोरी बांधलेली असते. ती 5 फुटाची असेल 10 फुटाची असेल 12 फुटाची असेल 20 फुटाची असेल. माकड किती दूर जाणार जाऊन जाऊन? जास्तीत जास्त 20 फूट. दोरी जेवढी आहे तेवढी. दुसरी दोरी याच्या हातात असते. तसं आम्ही जेव्हा आमच्या मनाला एक बाजू बांधली, दुसरी त्या मनाची बाजू हरीच्या पायाशी बांधून ठेवली, तर ते मन तेवढ्याच त्या 20 फुटात फिरणार. याला म्हणतात समाहित चित्त. ते किती दूर जाऊ, दोरीचा झटका बसला की ते परत हरीकडे येणार. असं जर आम्ही आमचं मन दिवसभर ठेवलं, ते कसं होईल? उठला हरी, बसला हरी बोल, चालला हरी बोल, थांबला हरी बोल. हे ठरवूनच ठेवायचं. हे जर तू करत राहिला तर जेव्हा तू अर्धा संध्याकाळी तिथं बसशील शांतपणे बैठकीच्या साधनाला, त्यावेळेस तुला तुझी शक्ती मनाला आवरून घेण्यामुळे वेस्ट होणार नाही, वाया जाणार नाही आणि मन हळूहार त्या तिथं लागायला सुरुवात होईल. वेळ लागेल पण होणार. याला ह्या 2 प्रकारे हरी बोललं पाहिजे. आता तिसरं आहे, ही आदर्श स्थिती आम्हाला प्राप्त करायची असेल तर पहिले आम्हाला ठरवायला पाहिजे की मला काय करायचं आहे. हे ठरवलं पाहिजे. ठरवून हे केलं तर जमते, नाही तर होत नाही. नुसतंच नाही तर आमचे निर्णय थोड्या वेळासाठी होतात, भावनेच्या भरात चालतात. सप्ताह आहे तोपर्यंत नामाला बसणार, सप्ताह आहे तोपर्यंत पारायण करणार, सप्ताह आहे तोपर्यंत प्रवचन ऐकणार, सप्ताह आहे तोपर्यंत रोज दर्शन सकाळ संध्याकाळ दुपार करणार आणि सप्ताह संपला की मंदिराकडे वळूनही पाहणार नाही. याला म्हणायचं फक्त भावनेच्या भरात केलेलं काम. तसं भावनेच्या भरात 8 दिवस घेतलं नाम आणि पुढे वर्षभर काहीच नाही, भाव टिकला नाही, त्याचा फायदा होत नाही. अरे हरिपाठामध्येच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय भाव बळे आकळे. ते काय भावना बळे आकळे असं लिहिलेलं नाही त्यांनी. भावना ठीक आहे, त्याच्यात ताकद आहे,
पण भाव हा निरंतर आहे, खूप वेळ आहे. त्या भावाच्या बळाने तो भगवंत आकळेल, एरवी ना कळे. हे समजून घ्यायला असेल तर आम्हाला पहिले हरी या पद्धतीने म्हटलं पाहिजे. आणि त्याची अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की उपासना केली पाहिजे. भक्तीमध्ये उपासना आहे. नुसतं कर्मानी काम होत नाही, नुसतं उपासनेनी होत नाही, नुसतं ज्ञानाने होत नाही आणि नुसतं भक्तीने होत नाही. ज्ञान, कर्म आणि उपासना हे आमचे स्वाभाविक आहेत, 3 गोष्टी. कोणी म्हणेल मला ज्ञानाची गरजच नाही किंवा मला ज्ञानाचे स्वरूप, हे माझं स्वरूपच नाही आहे ज्ञान, असं नाही. ज्ञान हे तुझं स्वरूप आहे. का? एखादी नवीन गोष्ट आली, तुला वाटते ना की मला कळली पाहिजे, मला सगळं समजलं पाहिजे, मला कोणी मूर्ख म्हणता कामा नये, असं वाटते ना, म्हणजेच तुला ज्ञानाची स्वाभाविक इच्छा आहे. तुला वाटते ना मला नेहमी सुखच झालं पाहिजे, मला दुःख होता कामा नये, याचा अर्थ तुला स्वाभाविक इच्छा आहे की तू आनंदी असलं पाहिजे. सत, चित आणि आनंद. चित म्हणजे ज्ञान, आनंद म्हणजे समाधान. या आमच्या स्वाभाविक गोष्टी आहेत. आम्हाला पाहिजे, तुम्हाला कळो का न कळो, तुम्ही प्रत्येक गोष्ट याच 3 गोष्टीसाठी करता. सत म्हणजे काय? मी असलं पाहिजे, मी टिकलं पाहिजे, मी मरता कामा नये, वाटते की नाही, म्हणजे सतची इच्छा तुमच्या मनात आहे, स्वाभाविक इच्छा आहे. तेच सत, चित आणि आनंद हे हरीचं स्वरूप आहे. त्या माझ्या 3 स्वाभाविक प्रेरणेला धरून जी काही गोष्ट केली जाते त्याला म्हणतात भक्ती, त्याला म्हणतात उपासना. पण उपासना म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही उपासना करतो, त्याला विचारलं तू नेमकं काय करतो, ती माहीत नाही. उपासना करतो पण उपासना म्हणजे काय माहीत नाही. असं नाही. उपासनेची 2 लक्षणं सांगतो आणि उपासना हा शब्द आम्ही समजूनच घेतला पाहिजे. उपासनेचा पहिलं लक्षण हे आहे, तुम्ही एका जागी निवांत बसा, शांत. जेव्हा तुम्हाला काही पुढं काम नाही आहे, पुढं मागे काही निवांत आहात तुम्ही, कोणतंही काम नाही, शांत बसलाय, त्यावेळेस स्वतःच्या मनाकडे लक्ष द्या. ते मन कुठं जाते, ते मन कोणाची इच्छा करते, ते मन कोणाच्या स्मरणामध्ये जास्तीत जास्त वेळ सरळ स्वाभाविकपणे राहण्याचा प्रयत्न करते, हे पाहिल्यावर तुम्हाला समजेल की ते मन आज या पाण्याच्या भांड्याकडे आत्ता गेलं, दुसऱ्या क्षणी ते मन फुलावर गेलं, तिसऱ्या क्षणी कोणत्या तरी नातेवाईकाचा विचार करतो, चौथ्या क्षणी ते तुमच्या बँकेतल्या पैशाचा नोट मोजणी चालू करते, 5व्या क्षणी ते तुमच्या कामामध्ये जाते, 6व्या क्षणी ते तुम्हाला माझ्या भविष्यात कसं होणार माझं याचा विचार करते, 7व्या क्षणी माझं कसं होईल, काय होईल, हे सोडलं परत अजून विचार. थोडक्यात काय, तुम्ही त्या मनाकडे जर बघायला लागला, तुम्हाला ते समजते की ते एका जागेवर बसतच नाही, ती इकडं तिकडं भटकत आहे 100 ठिकाणी. उपासनेचं पहिलं लक्षण, त्या 100 ठिकाणी भटकणाऱ्या मनाला कोणत्या तरी एका गोष्टीवर आणून एकाग्र करणं. इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, कुठं तरी एकावर, घड्याळावर तर घड्याळावर, माईकवर तर माईकवर, या माईकवर छोट्या तर छोट्या माईकवर, किंवा फोटोवर तर फोटोवर, किंवा मूर्तीवर तर मूर्तीवर, कोणत्या तरी एका ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टीला बाजूला करून त्याला आणण्याचा प्रयत्न, एकाग्र करण्याची साधना. आता त्या एकाग्रतेचं जे साध्य आहे ते या घड्याळ किंवा फूल किंवा पेला याच्याशिवाय सोडून हरी जर झालं तर त्याला म्हणतात उपासना. हे पहिलं लक्षण आहे उपासनेचं. दुसरं लक्षण, साध्या भाषेत सांगतोय उपासना म्हणजे काय. एखादी छोटी गोष्ट आहे, समजा हे पडदा आहे, याच्या ठिकाणी एकदम मोठा दिव्य विचार करणं, दिव्य भावना करणं, याला म्हणतात उपासना. म्हणजे काय, तुम्ही पूजा करता, रोज करत नसतील काही लोक, 6 महिन्यातून 1 वेळा, वर्षातून 1 वेळा, किंवा पूजा करायला तरी लावत असाल, भटजीला बोलवून सत्यनारायण काहीतरी, किंवा मंदिरात जाऊन पूजा तरी बघत असाल. त्या पूजेमध्ये तो भटजी सांगतो, आता ती सुपारी उचला आणि या पानावर ठेवा. पूजेची सुपारी वेगळीच असते, खायच्या सुपारीपेक्षा खूप स्वस्त मिळते, वेगळीच असते पूजेची, ती ठेवा. आता ठेवली तुम्ही पूजेची सुपारी ठेवली, पण तुमची भावना काय असते,
गणपती छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठी भावना, खूप मोठा विचार करणं, याला उपासना म्हणतात. तुम्ही मंदिरात आला, मंदिरात मूर्ती आहे, संगमरवराची असेल, दगडाची असेल, लाकडाची असेल, कशी असेल, आहे ते दगड, आहे ते संगमरवर, पण तुम्ही काय म्हणता? भगवान, देव आहे, दत्त आहे. छोट्या गोष्टीमध्ये मोठी भावना करणं, याला उपासना म्हणतात. फक्त हे तुमच्या नैसर्गिक स्थितीला, नैसर्गिक स्वभावाला धरून शास्त्रशुद्ध ते पद्धतीने बसवून दिलेलं जे साधन आहे, असं करण्याचं, त्याला म्हणतात उपासना. आता तसंही समजणार नाही, पण उदाहरण सांगतो. नियम आहे एक, जो लहान असतो त्याला मोठ्याची गरज असते. नियम साधा आहे, सगळ्यांना माहीत आहे. जे लहान असतं त्याला मोठ्याची गरज असतेच. उदाहरण, हे शरीर आहे, तुमचंही शरीर आहे. या शरीरामध्ये, हे शरीर जर चालू ठेवायचं असेल, जिवंत ठेवायचं असेल, काय पाहिजे? श्वास आत घेतला पाहिजे, श्वास बाहेर सोडला पाहिजे. श्वास कुठं असतो? नाकाने घेतोय, नाकाने सोडतो. एक 10 मिनटं बंद करा, काय होते बघा. मग शरीर जर चालू ठेवायचं असेल, या छोट्या नाकामध्ये हवा पाहिजे, हवा आत घेतली पाहिजे, हवा सोडली पाहिजे. या छोट्याशा नाकात छोटी हवा पाहिजे. पण छोट्या नाकामध्ये छोटी हवा जर ठेवायची असेल, तर बाहेर जगामध्ये मोठी हवा असणं आवश्यक आहे. नाही तर ती आत बाहेर तुम्ही करूच शकत नाही. नियम काय आपला? जो छोटा आहे त्याला मोठ्याची गरज असते. किंवा या शरीरामध्ये छोटी पोकळी आहे, त्याला हृदयाकाश म्हणतात. हे हृदयाकाश आत असण्यासाठी बाहेर चिदाकाश, मोठं आकाश असण्याची गरजच आहे. म्हणजे जे लहान आहे त्याला मोठ्या गोष्टीची गरज असते. पण आम्ही नेहमी काय म्हणतो? मला कोणाची गरज नाही. मग जो कोणी, आता इथं बसलेले हुशार लोक आहात तुम्ही तसं म्हणत नाही, पण कोणीतरी एखादा माझ्यासारखा असतो, हे मला कोणाची गरज नाही. त्याच्यासाठी परत एक प्रयोग छोटासा. अध्यात्म हा शास्त्रीय प्रयोग आहे. त्याला कोणतंही साधन लागत नाही, कोणतीही गोष्ट विकत आणायची गरज नाही. तुमचं शरीर म्हणजेच तुमची प्रयोगशाळा आहे. फुकट सगळं प्रयोग करायचा, ते अध्यात्मशास्त्र आहे. तर ज्याला वाटते की मला कोणाचीच गरज नाही, त्याच्यासाठी प्रयोग. तुमचं शरीर किती मोठं आहे हो? एक 5.5 फूट म्हणा, 6 फूट उंच आहे, 2 फूट आडवा आहे. तर समजा 3 फूट, 2च्या ऐवजी 3 फूट आणि 6च्या ऐवजी 7 फूट असा एक बॉक्स तयार करा लाकडाचा. त्या लाकडाच्या बॉक्समध्ये स्वतःला बंद करा. वरतून झाकण लावून कोणाला म्हणा कुलूप लावा. तुम्ही काय करता? आत तुम्ही आहे, तुम्ही काय करणार? म्हणा हवा आली नाही, हे त्या लाकडाला चारी बाजूनी छिद्र करून घ्या, 2-4 हवा येऊ द्या, जाऊ द्या. आता काय करणार? त्या छोट्या लाकडाच्या बॉक्समधून, त्या छोट्या जागेतून मोठ्या जागेत जाण्याचा प्रयत्न करणार. छोट्याला मोठ्याची गरज असते, हा नियम आहे आपला. ते समजून घेणं चाललंय. दुसरी गोष्ट सोडा. उदाहरण दुसरं. समजा तुमचं घर आहे. आता हे घर आहे, तुमच्याकडे बऱ्याच वर्ष तुमचं काम झालं, सर्व्हिस धंदा योग्य चालला, आणि तुम्ही नवीन मोठं एक जागा विकत घेतली आणि घर बांधणार नवीन. तुमच्या घराची ती पहिले तुमची जी खोली आहे ती 6x6ची खोली आहे. समजा पहिलं तुमचं बैठक. नवीन घर चालू आहे, तिथं तुमच्याबरोबर तो घर बांधणाराही आहे, कॉन्ट्रॅक्टर. तो म्हणतो साहेब 6x6चा हॉल ठेवतो. तुम्ही ताबडतोब काय म्हणताय? अरे 6x6चा खूप लहान आहे, मला 8x10चा पाहिजे. ठीक आहे, 8x10चा आपण थोडा जास्तही आपण करू शकतो, पण 8x10 म्हणता कर. ताबडतोब म्हणतो, मोठा होतो ना, कर 10x12चा हॉल पाहिजे मला, स्पेशियस पाहिजे, मोठा पाहिजे. कोण? हे काय आहे? कसं काय म्हणता तुम्ही? कोणालाही लहान गोष्ट नको, मोठी पाहिजे. ही आमची स्वाभाविक गोष्ट आहे. समजा उदाहरण, तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावात गेला आणि तिथं हॉटेलमध्ये राहायची तुम्हाला वेळ पडली. त्या हॉटेलवाल्याने सांगितलं माझ्याकडे ही रूम आहे, ही आहे 10x10ची छोटी रूम आहे, आणि ही एक 15x10ची मोठी रूम आहे. दोन्हीचा रेंट एकच आहे, दोन्हीचं भाडं एकच आहे. कोणती तुमच्या मताने घ्या, कोणती घेता?
लहान घेता का मोठी घेता? मोठी घेता. तुमचा स्वभावच आहे तो. तुमचा काय माझा स्वभाव, आम्हाला मोठंच पाहिजे. हे या आपल्या नैसर्गिक स्वभावाला धरून जी एक शास्त्रशुद्ध भावना, शास्त्रशुद्ध बसवून दिलेली पद्धत आहे, त्याला म्हणतात उपासना. एवढूशा सुपारीमध्ये गणपतीची भावना करायची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. जो लहान असतो त्याला मोठ्याची गरज असते, जो अल्पज्ञ असतो त्याला बुद्धिमानाची गरज असते, जो मूर्ख असतो त्याला बुद्धिमान माणसाची गरज असते, जो इच्छावाला आहे त्याला इच्छा पूर्ण करणाऱ्या मोठ्याची गरजच असते. हे सगळं मला खूप लांबवता येईल, पण एका ओळीमध्ये सांगतो. छोट्या अल्पज्ञ असलेल्या जीवाला सर्वज्ञ असलेल्या, सर्वशक्तिमान असलेल्या ईश्वराची गरज आहेच. आणि ही जी गरज आहे, ही गरज शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करून देण्याची एक पद्धत जी आजपर्यंत सिद्ध झालेली पद्धत आहे, तिचं नाव आहे उपासना. आणि ही उपासना हरिपाठामध्ये हरिबोल हरिबोल या निर्णयातून एकनाथ महाराजांनी आम्हाला करवून दिलेली आहे. आता उपासना म्हणजे काय हे समजलं, पण साध्या भाषेत समजलं. जे साध्या भाषेत असते ते शास्त्रीय भाषेत असते. उलट आहे, जे शास्त्रीय भाषेत समजवलं ते साध्या भाषेत सुद्धा समजावून दिलं. पण हे शास्त्रीय भाषेतही आम्हाला माहीत असलं पाहिजे, पाठ असलं पाहिजे अशी गरज नाही, समजलेलं असलं पाहिजे. उपासना शब्दाची शास्त्रीय व्याख्या सांगतो, जे भगवान शंकराचार्यांनी गीतेचं जे भाष्य लिहिलं त्याच्यात 2 वेळा केलेली आहे. की उपासना म्हणजे काय. उपासना नाम यथाशास्त्रम अर्थस्य, उपासना नाम उपास्यस्य यथाशास्त्रम अर्थस्य विषयीकरणेन समीप्यम उपगम्य तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेण दीर्घकालम यद आसनम तदुपासनम. म्हणजे काय समजलं नाही हे नक्की आहे, पण समजलेलं आहे असं मी म्हणतो. का? जे मी 10 मिनिटं समजावत आणलं साध्या भाषेत तेच हे शास्त्रीय भाषेत आहे. परत व्याख्या सांगतो. उपासना नाम उपास्यस्य अर्थस्य विषयीकरणेन समीप्यम उपगम्य तैलधारावत समान प्रत्यय प्रवाहेण दीर्घकालम यद आसनम तद उपासना. साधा आहे, कठीण काही नाही. काय म्हटले ते? उपासना कशाला म्हणतात? उपासना नाम अर्थस्य, उपासना नाम उपास्यस्य अर्थ. जे उपास्य आहे त्याचा शास्त्रीय अर्थ. मग उपास्याचा शास्त्रीय अर्थ काय? उपास्य कोण आहे? आमचा हरी आहे उपास्य. पण समजा तुम्ही एका मंदिरात गेले, तिथं तुम्हाला पिंड दिसली, तुम्ही काय म्हणता? भगवान शंकर म्हणता की नाही? पिंड दिसली की त्याचा शास्त्रीय अर्थ भगवान शंकर आहे. त्या जागी शालिग्राम दिसला तर काय म्हणता? विष्णू. म्हणजे आहे शालिग्राम म्हणता विष्णू, हा त्याचा शास्त्रीय अर्थ आहे. तर तेच म्हटले ते जे उपास्य आहे त्याचा शास्त्रीय अर्थ घ्या आणि काय करा? विषयी करणेनं समीप्य, विषयी करत त्याच्या समीप म्हणजे जवळ जा, समीप जा, जवळ जा. उपगम्य त्याच्या अजून जवळ जाऊन त्याच्या पायाशी बसा, उप. आणि काय करा? तैलधारावत समान प्रत्यय प्रवाह. समान प्रत्यय म्हणजे एकच समान. हरी हरी हरी. जे इथं म्हटलं हरी बोला हरी बोला हरी बोला. किती वेळ? कसं? तैलधारावत. तेलाची धार कशी पडते आणि तुपाची धार कशी पडते? तुपाची धार अशी धरली का थोडा वेळ पडते, थांबते, परत पडते, थांबते, परत पडते. तेलाची धार अशी करा, एकदा चालू झाली की थांबतच नाही, संपल्यावरच थांबते. तसं हरी बोला हरी बोला हरी. कसं? तेलाच्या धारेप्रमाणे अखंड न तुटता. किती वेळ? दीर्घकालम. जितका जास्त वेळ करता येईल तितका जास्त वेळ. यद आसनम, ही स्थिती टिकवणं, याचं नाव काय? उपासना. कठीण आहे काय?
काही कठीण नाही, एकदा समजलं की. तर हे उपासना ज्या हरिपाठामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने बसवून दिलेली आहे, म्हणून हरिपाठ हे शास्त्र ग्रंथ आहे. त्या हरिपाठाचा एक अभंग आपण बघण्याचा प्रयत्न करू. एकनाथी हरिपाठचा, ज्ञानेश्वरी हरिपाठातला आज नाही घेऊ, कारण एकनाथ महाराजांची एकनाथ षष्ठी आहे. आता एकनाथ महाराजांचा 25 अभंग आहेत, ते सगळे हरिविषयी आहेत. किंवा हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांचेही 27 अभंग हरीचेच आहेत. कसे हरीबद्दल आहे? एक सूर्य आहे, त्या सूर्याच्या भोवती नक्षत्र आहे, ते नक्षत्र फिरत असतात. किंवा चंद्र, तो चंद्र सूर्याच्या भोवती फिरत असतो, आपल्याला माहीत आहे. पृथ्वी आहे, पृथ्वीसुद्धा चंद्राच्या भोवती, चंद्र सूर्याच्या भोवती फिरत असतो, अखंड फिरत असतो, गोल 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 गोल. तसं हरिपाठातले सगळे अभंग एका हरीच्या भोवतीच गोल गोल फिरत आहे. 27 नक्षत्र जसे सूर्याच्या भोवती फिरतात, तसे सगळेच्या सगळे अभंग एका हरिभोवती फिरत आहेत. आणि या हरिपाठातल्या एका अभंगाचा थोडासा विचार करू. 12-16 जणी हरीसी नेणती, रात्रंदिव फिरती तेणे नोहे. पहिलं चरण आहे, 21 क्रमांकाचा अभंग आहे एकनाथी हरिपाठात. 12-16 जणी रात्रंदिवस फिरती. मग 12 कोण, 16 कोण, सगळं माहीत पाहिजे. आता एक पद्धत आहे बघा, शास्त्राची पद्धत आहे आणि संतांची पण काही ठिकाणी पद्धत आहे. ते सरळ सरळ असं स्पष्ट सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी, संतांनी खूप गोष्टी सोप्या करून सांगितल्या, पण ज्ञानबाची मेघ असते की नाही? असतेच. तसं एकनाथ महाराजांचे भारुडं वाचा, म्हटलं एक असते दुसरंच. इथेच आहे 12-16 जणी म्हणजे कोण, आम्हाला काहीच समजत नाही. रात्रंदिवस फिरते. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, रवी दीप हिरा दावती देखणे, अदृश्य देखणे संतांची. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा, हिरा माहीत आहे आपल्याला, हे सगळे प्रकाशमान आहेत, हे सगळे प्रकाशित. दावती देखणे, ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात तेही दाखवतं. एखादी गोष्ट समजा, ही गोष्ट अंधारात ठेवली, तुम्हाला दिसते काय डोळ्याला? नाही दिसत. पण सूर्यप्रकाश येऊ दे, रवी किंवा दिवा लागला, ती दिसते. किंवा एखादा हिऱ्यासारखा पदार्थ बाजूला आहे, त्याचाही प्रकाश आहे, त्याच्यातही ही गोष्ट दिसते. रवी दीप हिरा दावती देखणे, जे आमच्या डोळ्यांनी दिसू शकते ते हे तिघजण दाखवतात. अदृश्य देखणे संतांची. पण जी गोष्टच अदृश्य आहे, आणि अदृश्य गोष्ट कोणती आहे? हरी. ते कोण दाखवतील? अदृश्य देखणे संतांची. संतांचे विचार ती गोष्ट दाखवू शकते. तिथं ना सूर्य दाखवत, ना चंद्र दाखवत, ना तुमचा दिवा दाखवत, ना कोणती हिरा दाखवत. रविदीप हिरा अदृश्य देखणे, रविदीप हिरा दावती देखणे अदृश्य दर्शने संतांची. मग ते अदृश्य जर तुला पाहायचं असेल तर संतांच्या चरणी यावं लागेल. आणि ते इथं म्हणतात 12-16 जणी हरीसी नेणती. आता मग 12 कोण, 16 कोण? 12 म्हणजे 12 आदित्य. 12 आदित्य म्हणतात. आदित्य म्हणजे सूर्य. सूर्याची 12 नावं आहेत. कोणती नावं आहेत? मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, पुष्प, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क, हिरण्यगर्भ, सवित्र, अर्क. ही 12 नावं आहेत. या 12 नाव असलेला जो आहे हा 12 सूर्य एक गोष्ट. 16 चंद्राच्या कला किती आहेत? 16 मोजत न्या, अमावस्येला संपला 16, तिथून परत पूर्ण होईपर्यंत 16 कळा आहे. तो चंद्र. 12 म्हणजे सूर्य, 16 म्हणजे चंद्र. 12-16 जणी हरीसी नेणती. या दोघांना हरी जाणता आलेला नाही. काय करत आहेत हे? हरीला का जाणता आला नाही? रात्रंदिवस फिरती. रात्रंदिवस सूर्य चालूच आहे, रात्री असो दिवस असो, चंद्रही रात्रंदिवस सुरूच आहे. पण हे रात्रंदिवस वन भटकत आहेत.
तरी सुद्धा यांना हरी मिळाला नाही. मग जर मी असाच भटकत राहिलो, आज या संप्रदायात उद्या त्या संप्रदायात, आज हे नाम उद्या ते नाम, आज ज्ञान साधना उद्या योग साधना, परवा भक्ती तेरवा अजून काही, असं करत राहिलो तर मला मिळेल काय? त्यांना मिळालं नाही. रात्रंदिवस इतक्या वर्षानुवर्षापासून नाही, करोडो वर्षापासून फिरताय, त्यांना मिळालं नाही, तुला कसा मिळेल? एक आता हे तर दूर आहेत सूर्यचंद्र हरीपासून. हरी कुठं आहेत? हरी म्हणजे भगवान विष्णू. कुठं आहे? शेषशाही. ते समुद्रामध्ये त्या शेषाच्या अंगावर आहेत लोळलेले, आराम करत आहेत. त्यांच्या जवळ असलेल्या एका माणसाची गोष्ट करतात. हे दूर आहे यांना समजलं, पण जी जवळ आहे त्याचं काय? तर पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात, सहस्त्रमुखांचा वर्णिता भागिला. सहस्त्रमुख असलेला जो कोणी आहे तो त्यांचं वर्णन करायला लागला पूर्ण जीवनभर, तरी त्यालाही तो मिळाला नाही. दूर आहे त्यांची तर गोष्ट सोडून द्या. 100 नाही, सहस्त्र, 1000 मुख ज्याला आहेत, 1000 जिभा आहेत. कोण आहे असा? ज्याला 1000 तोंड आहेत, तो आहे शेषनाग. शेषनागाला 1000 जिभा आहेत, 1000 तोंड आहेत. आणि पुराणामध्ये शेषनागाचं वर्णन अत्यंत विद्वान म्हणून केलेलं आहे. हुशार, सगळ्यात हुशार जो कोण आहे तर शेषनाग आहे. भगवंताच्या अत्यंत जवळ आहे. त्यांनी आपल्या हुशारीने म्हणजे विद्वत्तेने भगवंताला प्राप्त करण्याचा, त्याचं गान करण्याचा प्रयत्न केला, त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, पण तरी त्याला तो मिळालेला नाही. 1000 तोंडांनी तो भगवंताचं वर्णन इतक्या वर्षापासून आणि त्यांच्या जवळ राहून करतोय, तरी त्याला मिळाला नाही. दूर आहे त्यांची गोष्ट वेगळीच आहे, हा जवळ असलेल्यालाही मिळाला नाही. अजून पुढं काय म्हणतात? वेद जाणू गेला परी पुढे मौनावला. आता हे तर दूर होते, एक जवळ होता. यांची गोष्ट सोडा. जो भगवंतापासूनच निघालेला आहे, वेद कुठून आले हो? ब्रह्मदेवाच्या मुखातूनच आले, म्हणजे स्वतःचेच आहे. त्या वेदांनी सुद्धा या भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्या वेदांना सुद्धा तो भगवंत कळला नाही. जर तो वेदाला समजला नाही, जर तो शेषाला समजला नाही, जर तो सूर्याला समजला नाही, तो चंद्राला समजला नाही, तर तो तुला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, पुढचं चरण आहे ते गुह्य म्हणजे गुप्त गोष्ट, म्हणजे तो हरी तुला प्राप्त कसा होईल? जर एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना झाला नाही, मला कसा मिळेल? असा प्रश्न ते एकनाथ महाराज विचारताय. 12-16 जणी हरीसी नेणती म्हणून फिरती रात्रंदिवस, सहस्त्रमुखांचा वर्णिता भागला, हर्षजया झाला तेणे सुखे, वेद जाणू गेला पुढे मैनावला, तो ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, ते गुप्त स्वरूप हरीचं तुला प्राप्त कसं होईल? आणि पुढच्या चरणामध्ये म्हणतात, कोणाला मिळेल? पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, सद्गुरूचा दास तोची जाणे. कोणाला मिळेल तो? मग ज्याचं पूर्व सुकृत आहे, पहिली गोष्ट, ज्याने पूर्ण अभ्यास केला आहे, दुसरी गोष्ट, आणि जो सद्गुरूचा दास आहे, असा जर तू झाला या कलियुगामध्ये तर तुला तो मिळेल. आता पूर्व सुकृत म्हणजे काय? 15व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं हे एका जन्माचं काम नाही. एका जन्मात बुद्धी आली, शिकला आणि 15व्या वर्षी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली, हे एका जन्माच्या बुद्धीचं काम नाही, ते पूर्वजन्माचं आलेलं आहे. त्याला म्हणतात पूर्व सुकृत. बहुजन्म आम्ही बहुपुण्य केले, तुकाराम महाराज. म्हणून आज या जन्मामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मला हरी भेटला. पण का भेटला? बहुजन्म आम्ही बहुपुण्य केले, ते पूर्व सुकृत आहे. 6व्या वर्षी, आज ज्यांची षष्टी आहे ते एकनाथ महाराज वयाच्या 6व्या वर्षी घर सोडून गेले गुरुच्या शोधासाठी. 6व्या वर्षात आम्हाला चड्डी कशी घालायची हे समजत नाही, ते घर सोडून गुरुच्या शोधात गेले. हे एका जन्माचं काम नाही, हे पूर्व सुकृताचं काम आहे.
अहो या जन्मात 60 वर्ष झाले तरी हरी कसा म्हणायचं हे आम्हाला समजत नाही. ते 6व्या वर्षी त्यांनी केलं हे असंच नाही होत. त्याला पूर्वसुकृत लागते. पूर्वसुकृत. आता मागची गोष्ट झाली सोडून द्या. पूर्वसुकृत आमच्याजवळ आहे असं समजा, नाही तर तुम्ही इथं नसते. तुम्ही ऐकायला येऊन बसले याचा अर्थ हा आहे की काही ना काहीतरी पूर्वसुकृत तुमचं आहे. पूर्वसुकृताची गोष्ट बाजूला ठेवा. पूर्ण अभ्यासाचा म्हणजे कसा हो? ज्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे. कशाचा? भक्तिशास्त्राचा. मग भक्ती म्हणजे काय? आता तेच सांगत आलोय पहिलेपासून. भागवत धर्माचं अनुसरण करत असताना हृदयाची द्रवित झालेली जी एक भगवंताच्या चरणाशी लागलेली वृत्ती, त्याचं नाव आहे भक्ती. मग भागवत धर्म काय सांगितलेलं आहे? भक्ती कशी करायची? हरी बोला, हरी बोला. हरी कसं म्हणायचं सांगितलं आहे. किती पद्धती आहे? अशा पद्धती आहे. होईल केव्हा? जेव्हा दोन्ही करशील. अजून काय करायला पाहिजे? अडकायला नको. म्हणजे काय? निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्यांनी हरिमुख म्हणा किंवा हरी म्हणा तर होईल. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, किती वेळ करायचं, सगळं सांगितलं. आता याच्यामध्ये काय असते? आम्ही अडकतो. कुठे अडकतो? संख्येत अडकतो. वह्याच्या वया भरून लिहिल्या, अडकला. वया भरवायला काही मनाई नाही, पण 1 लाख, 11 लाख, 1 कोटी, 11 कोटी या सगळ्या संख्या जादूच्या संख्या आहे. आमच्या डोक्यात घुसल्या का घुसल्या. त्या संख्या मनात ठेवून जर मी हरी म्हणत असेल तर गेला. का गेला? तुमच्या मागे समजा वाघ लागलाय. वाघ ते धावत सुटतात. तुमच्या डोक्यात काय आहे? वाघापासून थांबलं, बस वाघ, बाकी काहीच नाही. तसं संख्येचा 1 करोड आकडा इथं बसलाय. हरी हरी हरी. मग लक्ष कुठं आहे? 1 करोड, 1 करोड. हरी मिळणार नाही. संख्येत अडकला, फसला. तिथं पाहिजे भाव, तिथं पाहिजे श्रद्धा, तिथं पाहिजे पूर्ण शरणागती. त्या हरीचं नाम घेतोय तो नाम आणि घेणारा नामी. नाम आणि नामी या दोघांचं नातं काय? नाम आणि नामी याचा अभेद आहे. कसा आहे? पूर्ण अभ्यासाचा. याच्याहून सांगतोय बरं, नाही तर म्हणाल हे काय मध्येच काढलं. अभ्यास पूर्ण म्हणजे भक्ती कराय. भक्ती सोपी आहे पण सवंग नाही. म्हणजे काय? रस्त्याने निघाला, चालता चालता काहीतरी बाजूला पडलेली एखादी वस्तू दिसली, घड्याळ दिसलं म्हणा, एक 500ची नोट दिसली, उचलली, खिशात टाकली, तुमची झाली. असं चालला, भक्ती केली आणि भक्ती मिळाली असं नाही. भक्ती सोपी आहे पण एवढी सोपी नाही. तिलाही तिचे नियम आहेत. ते नियम काय करायचं, काय नाही करायचं, कसं करायचं हे ज्या हरिपाठात दिलंय त्या हरिपाठात असल्यामुळे ते भक्तिशास्त्र आहे. आता पूर्ण अभ्यासाचा चाललंय आपलं. हे सगळं ज्यांनी चिंतन केलंय, मनन केलंय, सगळं केलंय, असा अभ्यास करून जो तयार आहे, ज्याचं पूर्वसुकृतही आहे आणि जो सद्गुरूचा दास आहे त्याला तो हरी मिळणार. मग आमचं काय? मी तर पूर्ण अभ्यास केला नाही. माझं तर पूर्वसुकृत आहे का? थोडंसं आहे पण तेवढं नाही. मग सद्गुरूचा दास आहे काय? माहीत नाही. मग मला कसं मिळेल? ती गोष्ट त्यांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितली. जाणते नेणते हरीसी नाही, एका जनार्दनी हरी बोला. जाणते म्हणजे कोण? हे पूर्ण अभ्यास, पूर्वसुकृत, सद्गुरूचे दास, हे जाणते लोक. या जाणते लोकांबद्दल. आणि नेणते म्हणजे हे काहीच नाही, म्हणजे माझ्यासारखा ना अभ्यास आहे, ना पूर्वसुकृत आहे, ना त्याला सद्गुरूची साथ, हे काहीच नाही, ते नेणते. एकनाथ महाराज म्हणतात, जाणते नेणते हरीसी नाही. त्या हरीकडे जाणता कोण, नेणता कोण असा फरक नाही. म्हणून काय कर? एका जनार्दनी हरी बोला. हे हरी बोललास तर तुझं काम होईल. कसं हा काम होईल, केव्हा काम होईल? या पद्धतीने
पूर्ण निष्ठेने, पूर्ण भावाने, एकाग्रतेने, काम चालू असताना, काम बंद असताना अनेक वर्ष त्या हरीचं नाम, साधनाम, हरी 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 किंवा जे तुमचं दैवत आहे ते घेत राहाल तर काम होईल. एका जनार्दनी हरी बोला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.